पुढची बातमी पाहूयात। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेनं छत्रपती संभाजीनगरमधून काल प्रचाराचा शुभारंभ केला। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाला। यावेळी संभाजीनगरच्या क्रांती चौकातून गुलमंडीपर्यंत मशाल रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंनी सभा घेतली। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी देखील गर्दी केली होती। आपल्या शहरामध्ये जे तुम्ही डोक्यावर बसवलेले हे सत्ताधारी आहेत, त्यांच्या हातात गेले 3 वर्ष 29 महानगरपालिका आहेत महाराष्ट्रातल्या। मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक आहे, पुणे आहे, ठाणे आहे, सगळं आहे। तुम्ही मला सांगा, ह्या शहरांमध्ये रस्ते सुधारले आहेत का? पाण्याची परिस्थिती चांगली झाली आहे का? इथे जे आपण पाहत होतो, जे आपल्याला फुटपाथ करायचे होते, सायकल ट्रॅक करायची होती, मोकळी मैदानं वाढवायची होती, तरुणांसाठी नोकऱ्यांची संधी आणायची होती, हे काही झालंय का? तुम्ही ह्या सरकारला निवडून दिलेला असाल, ज्या कारणासाठी निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने हे जे काही महायुतीचं भूत आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, हे सरकार पुढच्या काळात आपल्याला परवडणार आहे का? परवडणार आहे? किती किती आंदोलन आपण केली गेल्या 3 वर्षात। मला आठवतं ह्याच मार्गावरून आपण हंडा मोर्चा काढला होता, शेतकऱ्यांसाठी लबाडानं पाणी द्या आपण मोर्चा काढला होता, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी मोर्चा काढला होता। ह्यांचे सगळ्यांचे जे तुमच्या इकडचे मंत्री आहेत, पालकमंत्री असतील, मस्त व्हिडिओ येतात, बॅगांमध्ये पैसे असतात। हे पैसे तुमच्या हाती लागतात का? हे पैसे ह्यांचे स्वतःचे तरी आहेत का? मग हे पैसे येतात कुठून? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।